नेपोलियन बोनापार्ट म्हणतो, युद्धभूमी म्हणजे अनागोंदी. स्वतःच्या पक्षात आणि विरोधकामध्ये माजलेला गोंधळ जो नियंत्रित करू शकतो तोच विजयी होतो. निवडणूक सुद्धा एक घनघोर युद्ध आहे. मतदारसंघात शांतता प्रस्थापित करण्याकरिता आणि जनतेने सुखी समाधानाचे जीवन जगावे म्हणून मी ही निवडणूक लढवित होतो. या निवडणुकीमध्ये शांतता आणि सलोखा ही माझी आयुध्ये होती. माझी निवडणूक फौज सर्व समावेशक होती. फौजेमध्ये उत्तर प्रदेश, बिहार या उत्तर भारतीयापासून ते केरळ कन्याकुमारीपर्यंतच्या दक्षिण भारतीयांचा समावेश होता. मार्टिन लुथर किंग यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या लढणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये निरनिराळ्या होड्यातून आलेले परंतु शेवटी एका मोठ्या जहाजात बसणारे, जातपात आणि धर्म यांचा विचार न करणारे सर्व समावेशक सैनिक होते. मी भारतीय म्हणून जन्मास आलो आणि भारतीय म्हणून मरणार. इंडियन फर्स्ट अँड इंडियन लास्ट हे बाबासाहेबांचे ब्रीदवाक्य माझ्या फौजेचे घोषवाक्य होते. सम्राट अशोकाच्या काळात दऱ्याखोऱ्यातील शिल्पावरील परस्परांचा आदर करावं, एकमेकावर श्रद्धा ठेवा हा कोरलेला संदेश उराशी घेऊन माझी फौज कूच करीत होती. शिवसेनेचे सर्वा बाळासाहेब ठाकरे खेरवाडीमधून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ठाम होते. सेना प्रमुखाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर मी कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणालो, जनता आपले म्हणणे ऐकून घेते याचा अर्थ जनता आपल्या म्हणण्याप्रमाणे वागेलच असे नाही. जनतेला बोलणाऱ्याची प्रवृत्ती ओळखता येते. जनता आपण कसे वागतो हे पाहत असते. काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला हे विरोधकांचे बोलणे अतिशय नम्रपणे समजावून घेतले पाहिजे. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याच्या विरोधात अत्यंत नम्रपणे तुम्ही जनतेला आवाहन केले पाहिजे. तुमच्या नम्रपणे केलेल्या आवाहनामध्ये मत मिळवण्याची शक्ती आहे. मी माझ्या कार्यकर्त्यासमोर रुडियार्ड किपलिंग या विचारवंताचे मत मांडले. तो म्हणतो, शब्द हे मानवजातीने आत्तापर्यंत वापरलेले सर्वात उपयुक्त व प्रभावी औषध आहे, त्यामुळे ते जपून वापरा. भारतामध्ये प्रमुख पक्ष उमेदवार निवडताना त्यांची जिंकण्याची पात्रता विचारात घेतात. जिंकण्याची पात्रता लक्षात घेताना भ्रष्टाचार, धनशक्ती आणि गुन्हेगार प्रवृत्ती सुद्धा जिंकण्याची पात्रता आहे असे उमेदवारांच्या निवडीवरून दिसून येते. लोकशाहीमध्ये सर्व धर्म समभाव, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यावर दृढ विश्वास असणारे उमेदवार निवडून जाणे आवश्यक आहे. तथापि भ्रष्टाचारी नसलेले, गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर असलेले आणि धर्मनिरपेक्ष उमेदवार निवडून जातातच असे दिसत नाही. याचे कारण देशातील मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेत नाहीत. मतदान प्रक्रियेत देशातील सरासरी 40 ते 50% लोक भाग घेतात. लोकशाहीचा ढाचा मजबूत होऊन कल्याणकारी कार्यक्रम राबवायचा असेल तर मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा हे अधोरेखित करण्यासाठी जगप्रसिद्ध 10 तत्ववेत्यांनी मतदान न केल्यास होणाऱ्या दुष्परिणामाची पुढील प्रमाणे कारणमीमांसा केलेली आहे. माझ्या निवडणूक प्रचारामध्ये या 10 तत्ववेत्यांची भूमिका मी विशद करीत होतो आणि ही विचारसरणी सर्वच निवडणुकांना लागू पडते. जगप्रसिद्ध ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो यांनी रिपब्लिक या आपल्या ग्रंथामध्ये असे म्हटले आहे, मतदान प्रक्रियेत भाग न घेणे म्हणजे असमंजस लोकांना
राज्य करण्यास मान्यता देणे. स्वातंत्र्य आणि समता हा लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी आपण मतदान प्रक्रियेत भाग घेणे आवश्यक आहे, असे अरिस्टॉटलने सांगितले आहे. अमेरिकन विचारवंत जॉर्ज जिन नाथन यांच्यामध्ये असंवेदनाशील प्रतिनिधी निवडले जातात, कारण संवेदनाशील लोक मतदान करीत नाहीत. रॉसिस सब्याटो अमेरिकन विचारवंत म्हणतो, मतदान प्रक्रियेत भाग न घेणे म्हणजे सत्तेपासून दूर जाण्यासारखे आहे. मतदान प्रक्रियेत भाग न घेणारा स्वतः पुरताच मर्यादित असतो, आपल्या पलीकडील जग त्याला दिसत नाही, असे दुसरा अमेरिकन विचारवंत पेरिक्लस म्हणतो. बंदुकीच्या गोळीपेक्षा मतपत्रिका अधिक प्रभावी असते, असे अब्राहम लिंकन म्हणतात. चिनी तत्ववेत्ता हुसी हा म्हणतो, मतदान प्रक्रियेत भाग घेणारा सुदृढ लोकशाहीची जोपासना करतो. पैसे घेऊन केलेले मतदान किंवा पैसे मिळाले नाहीत म्हणून न केलेले मतदान लोकशाहीस घातक आहे, असे सुसन एंथॉनी या अमेरिकन विचारवंताचे मत आहे. मतदान प्रक्रियेत भाग घेतल्याने तुम्ही सकारात्मक बदल घडवू शकता. मतदान न केल्यामुळे तुम्हाला नकारात्मक बदलाचे परिणाम भोगावे लागतील, असे एक सुप्रसिद्ध अमेरिकन वकील राल्फ नाडल म्हणतात. अमेरिकन स्त्रियांच्या मताचे प्रमाण 10% वाढले तर स्त्रिया आणि मुलांच्यासाठी असणाऱ्या अंदाजपत्रकामध्ये घट होणार नाही, असे कोरेटा स्कॉट किंग डॉक्टर मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्या पत्नी म्हणतात. माझ्या कार्यकर्त्यांना मी लिओ टॉल्स्टॉय या रशियन लेखकाचे म्हणणे नेहमी सांगत असे, प्रत्येकाला जग बदलायची खुमखुमी असते, पण स्वतःमध्ये बदल करण्याची कोणाची तयारी नसते. मला माहीत आहे की निवडणूक हे अतिशय संघटित असे कार्य आहे. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या समस्या समजल्याशिवाय त्यांचे मतपरिवर्तन करणे ही अवघड बाब आहे. विविधतेने नटलेल्या भारताचे मुंबई ही एक छोटे प्रतीक आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष श्री एन कांबळे यांच्या हस्ते मी माझ्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात श्री कांबळे यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मला उमेदवारी का दिली याचा उलगडा केला. त्यांनी सांगेपर्यंत मला सुद्धा या गोष्टीचा नीटसा अंदाज आला नव्हता. त्यांनी सांगितले की एकतर उमेदवार उच्च विद्याभूषित आहे. राजीवजींनी इंदिरा गांधी व चांदूरकर यांचा एकत्रित सभेचा फोटो पाहिला. इंदिरा गांधी पराभूत झाल्यानंतर त्यांची पहिलीच सभा मुंबईत श्री चांदूरकर यांनी आयोजित केली होती. त्या सभेतील हा फोटो होता. मी माझ्या प्रत्येक सभेत इंदिरा गांधींचा उल्लेख करीत असे. त्यांची झालेली हत्या हा देशावर मोठा आघातच होता. देशासाठी त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देण्यासाठी मी लोकांना त्यांनी सांगितलेले त्यांचा संवाद बोलवून दाखवत असे. सारा जीवन मेरा सेवा में गया, केवल इसके गौरव और किसी चीज से, और जब तक मुझ में सांस है तब तक सेवा ही में जाए, और जब मेरी जान जाएगी तो मैं कह सकती हूँ कि एक एक खून का खतरा जितना मेरा है, वो एक एक खून एक भारत को जीवित करेगा. त्या म्हणायच्या, मला अभिमान वाटतो की माझे संपूर्ण आयुष्य देशाच्या हितासाठी वेचले. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी देशाची सेवा करेन व माझ्या मृत्यूनंतर सुद्धा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब देशात समृद्धीचे कोंब उगवण्यात कामी येईल. त्यांच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर
माझी ही कळकळीची विनंती लोकांना अतिशय भावत असे. माझ्या सर्व जाहीर सभामध्ये मी लोकांना सांगत होतो की मतदानाचा हक्क म्हणजे कोणता उमेदवार तुमच्या समस्या सक्षमपणे हाताळू शकतो हे निर्धारित करण्यासाठी संविधानाने तुम्हाला दिलेला हक्क आहे. मी अब्राहम लिंकन यांचा दाखला देत असे. ते म्हणायचे, बॅलेट म्हणजे मत हे बंदुकीच्या गोळीपेक्षा शक्तिशाली आहे. निवडणुका लोकांच्या भयासाठी होत असतात. समोर आग लागलेली दिसत असताना ती विझवायची सोडून तुम्ही पाठ दाखवून पळत सुटाल तर तुमची पाठ तर भाजेलच, पण नंतर पाठीवरचे फोड बरे करण्याशिवाय तुमच्या हाती काही लागणार नाही. आता निर्णय तुम्हाला घ्यावायचा आहे. मतदानाच्या 2 दिवस अगोदर मला झोप लागणे अशक्यच होते. दिवसभराच्या धावपळीनंतर सुद्धा माझ्यात एवढी ऊर्जा कशी काय येत होती याचे मलाच नवल वाटे. निवडणुकीच्या आदल्या रात्री सर्वच उमेदवार मतदारसंघातून फेरफटका मारतात. रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास मी बहिरामपाडा येथे असताना मला समजले की काही समाजकंटकांनी माझी वाढत असलेली लोकप्रियता व वाढते जनमत बघून माझ्या घरावर हल्ला चढवला होता व माझी गाडी तोडण्यात आली होती. तत्काळ मी माझ्या घराकडे धाव गेली. सुदैवाने माझ्या कुटुंबियांना इजा पोचलेली नव्हती. आजूबाजूचे काँग्रेस समर्थक मदतीला धावून आले होते. या घटनेची माहिती वणव्यासारखी पसरली व बरेच लोक माझ्या घरापाशी जमा झाले. मी मतदारसंघात अजून कुठे हिंसाचार झाला आहे का याची चौकशी केली. मी तत्काळ मुंबई पोलीस आयुक्त श्री J.F. रिबेरो यांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच ते 15 मिनिटात माझ्या घरी दाखल झाले. तोपर्यंत खेरवाडीचे स्थानिक पोलीस दाखल झाले होते. रिबेरो हे कर्तव्यदक्ष व कठोर पोलीस आयुक्त होते. संपूर्ण देशाला पंजाबमधील सुवर्ण मंदिर येथील ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वेळी त्यांनी दाखविलेली कर्तबगारी माहीत आहे. त्यांनी लगेच पोलिसांना आदेश दिले व समाजकंटकांना अटक करण्यात आली. संपूर्ण खेरवाडी परिसरात त्यांनी अतिदक्षतेचा इशारा दिला. समाजकंटकांना पकडल्यानंतर माझे कार्यकर्ते अत्यंत क्रोधित व आक्रमक झाले होते. समाजकंटक ज्या पक्षाचे होते त्यांना लगेच धडा शिकवण्याची भाषा ते बोलू लागले. मी कसे बसे त्यांना शांत केले व सांगितले, आपण जिंकणार आहोत. म्हणूनच अशा घटनेनंतर आपण हिंसा करावी या हेतूनेच हे कारस्थान घडवून आणलेले आहे. तुम्ही आता जर काही कृती केली तर माझ्या जिंकण्याची शक्यता संपुष्टात येऊ शकते. यावेळी मला विन्स्टन चर्चिल यांचे उद्गार आठवले व ते मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले. राजकारण हे एखाद्या युद्धासारखे रोमांचक पण धोकादायक आहे. तुम्हाला युद्धात एकदाच मरण येऊ शकते, पण राजकारणात तुम्हाला रोजच मरण झेलायला लागते. माझे म्हणणे ऐकून सर्वांनी शांतता राखली याबद्दल मी त्यांचे आभार मानले. थोड्याच वेळात पोलीस आयुक्त रिबेरो यांनी सर्व परिसर नियंत्रणात आणला व निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या. तोपर्यंत सकाळ झाली होती. तेथूनच सर्व कार्यकर्ते आधी ठरल्याप्रमाणे आपापल्या पोल बूथवर गेले.
व त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडू लागले. संध्याकाळी जेव्हा मतदानाच्या पेट्या पोलीस संरक्षणात मतमोजणीसाठी केंद्रावर पोहोचल्या, त्यावेळी आम्ही घरी जायला निघालो. घरी परत जात असताना मी माझ्याशीच बोलत होतो. आजचा मतदान दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक दिवस आहे. स्वतःचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर लोकांनी लावलेल्या रांगेचे एक सुंदर दृश्य मी पाहिले होते. संसदेतील गुन्हेगारी या विषयावर झालेली एक चर्चा मी उद्घोषित करीत आहे. टीम अण्णांकडून संसदेचा अवमान या विशेष कार्यक्रमात. आणि एकूणच या गंभीर विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत जनार्दन चांदूरकर, प्रवक्ते आहेत ते काँग्रेसचे. चांदूरकरजी, तुमचं स्वागत. संसद के अंदर बलात्कारी बैठे हैं, इस संसद के अंदर हत्यारे बैठे हैं. मला चांदूरकरजी सांगा की तुम्ही काय म्हणाल. आत्ताच तुम्ही ऐकलं की काय आहे की देशातील जनतेला बनवण्याचं काम ते अरविंद केजरीवाल हे सुरुवातीपासून करतायत. कसं बनवण्याचं काम करतात तर त्यांनी सांगितले 163 गुन्हेगार आहेत. आपल्या देशाच्या घटनेप्रमाणे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट हा पार्लमेंटनं पास केलेला आहे. त्याच्यामध्ये जो वयाची 21 वर्ष पूर्ण करतो आणि जो कोणत्याही गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्ट झालेला नाही, त्याला लोकसभेची किंवा विधानसभेची किंवा कोणतीही निवडणूक कॉन्टेस्ट करण्याचा अधिकार आहे. जेव्हा उमेदवार लोकसभेचा किंवा विधानसभेचा फॉर्म भरतो, त्याच्यासोबत तो ॲफिडेव्हिट देतो त्या इलेक्शन कमिशनच्या प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये. त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनच्या प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये जो गुन्हेगार असेल, ज्याच्यावरती केस चालू असेल, तो लिहितो की माझ्यावरती अमुक अमुक कोर्टात अमुक अमुक सेक्शनच्या अंतर्गत केस सुरू आहे. देशातील प्रचलित कायदा एखाद्या माणसाचं गिल्ट प्रूव्ह झाल्याशिवाय, त्याला शिक्षा झाल्याशिवाय त्याला डिस्क्वालिफाय करू शकत नाही. आणि म्हणून कोणत्याही पॉलिटिकल पार्टीनं असा फॉर्म भरला तर ती इलेक्शन कमिशनची यंत्रणा, जर तो खरोखरच कन्व्हिक्ट असेल तर त्याला डिस्क्वालिफाय करते, त्याला फॉर्म भरू देत नाही, त्याला शपथ घेऊ देत नाही. म्हणजे इलेक्शन रिटर्निंग ऑफिसरच्या समोरची शपथ मी म्हणतो. ते लोक निवडणूक लढवितात तेव्हा त्यांचे ॲफिडेव्हिट जे आहे ते प्रसिद्ध केलं जाते इलेक्शन कमिशनकडून की याची एवढी कोटीची संपत्ती आहे, यानं एवढे गुन्हे केलेले आहेत, एवढे गुन्हे अमुक अमुक कोर्टात त्याचे चालू आहेत, हे लोकांच्या पर्यंत गेलेलं असतं, तरी लोक त्याला निवडून देतात. दुसऱ्या कोणाचा असू शकत नाही असं माझं मत आहे. संसदेमध्ये चाललेल्या कामकाजाचं समीक्षण करण्याची पूर्णपणे मुभा त्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या प्रतिनिधींना आहे, देशातील नागरिकांना आहे. त्याला चॅलेंज करण्याचा आणि त्याची समीक्षण करण्याचा, त्याच्यावरती क्रिटिसिझम करण्याचा हा तुम्हाला अधिकार आहे.